नमस्कार. आज आपण एक वेगळाच घटस्थापनेचा व्हिडिओ बघणार आहे. किचन सोडून एक थोडं धार्मिक गोष्टीकडे आपण आज वळणार आहोत. तर घटस्थापना कशी करायची, त्यासाठीचे शुभ मुहूर्त कधी आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मी या ठिकाणी एक स्वच्छ ताट धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये परडी ठेवलेली आहे. थोडंसं ताटाच्या खाली तांदूळ, हळदी कुंकू ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर ही ताट असं ठेवून दिलेलं आहे. ताटामध्ये परडी ठेवली, त्याच्यामध्ये पत्रावळी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये काळी माती किंवा कोणतीही माती तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती माती टाकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सप्तधान्य पसरवून घेतलेले आहे. घट स्वच्छ धुवून त्याला कलावा बांधून घेतलेला आहे. 5 पानं लावून घेतलेले आहेत त्याच्या भोवती आणि मग एक नारळ ठेवून दिलेला आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6 पासून 8 वाजेपर्यंत आहे. 1:30 वाजेपर्यंत तसाही मुहूर्त शुभ आहे, परंतु 7:49 ते 9:16 पर्यंत राहुकाल आहे, तेव्हा घटस्थापना करू नये. त्याच्यानंतर आपण दिवसभरामध्ये जे वेगवेगळे मुहूर्त आहेत त्याच्यामध्ये आपण घटस्थापना करू शकतो. तर मी या ठिकाणी घटस्थापना करून घेतलेली आहे. आता आपण उरलेले जे काही विधी आहेत ते बघून घेऊया. आता आपण या घटाच्या बाजूला आपल्या कुलदेवतेची आणि गणपतीची स्थापना करून घेणार आहे. घटस्थापना करून झाल्यानंतर आपण 7 पानांची माळ करून घटाला अर्पण करणार आहे. तांब्याला स्पर्श होईल एवढे आपण याला लांब करणार आहे. त्याच्यानंतर पाटावरच समोर मी स्वामिनीची स्थापना करून घेतलेली आहे. पानावर थोड्याशा अक्षता ठेवून आई तुळजाभवानी मातेची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. त्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं व्हायची आहेत. दुसऱ्या पानावर सुपारी म्हणजे गणपतीची पूजा करून घेतलेली आहे. त्यालाही हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर पाटासमोर थोडीशी रांगोळी काढायची आहे. अखंड दिवा पण लावणार आहे आपण या ठिकाणी. अखंड दिव्यासाठी मी 1.25 हात दुहेरी वात घेतलेली आहे. तर ती वात आपण दिव्यामध्ये घालून घेतलेली आहे. दिव्याची पण हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. या ठिकाणी आपल्या देवांची पण पूजा करून घ्यायची आहे. आमच्या इकडे नवरात्री चालू असेपर्यंत पानावरच देवाची पूजा करून तसेच ठेवतात. रोज देवाची पूजा करत नाहीत. नंतर दसऱ्याच्या दिवशीच देवांची पूजा केली जाते. मी पानावरती या ठिकाणी देवांची सगळ्या पूजा करून घेतलेल्या आहे. सगळे घरातले छोट्या मूर्ती वगैरे आहेत त्यात ठेवून घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून आंघोळ घालून देवांना पुसून वगैरे हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून घेतलेले आहेत. दिवा लावलेला आहे, धूप दीप लावलेला आहे. हे सर्व पूजा झाल्यानंतर आपण आरती करून घ्यायची आहे गणपतीची, दुर्गा मातेची. त्याच्यानंतर उंबऱ्यावर पण आपण एक तुपाचा दिवा लावायचा आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. रांगोळी काढायची आहे आणि मग सुपारी आणि पान उंबऱ्यावर पण ठेवून द्यायचं आहे. गणपतीचं पूजन तिथंही करायचं आहे. तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची. मग आपली ही पूजा संपन्न होते. मग आपण घरामध्ये जे उपवासासाठी फराळाचं बनतं त्याचा नैवेद्य आपण देवीला दाखवून घ्यायचा आहे. 9 दिवस आपण ह्या माळा फुलांच्या देवीला अर्पण करणार आहे. या ठिकाणी मी कलश पूजन पण करून घेतलेलं आहे. त्यासाठी मी स्वच्छ कलश भरून घेतलेला आहे. त्याला पण आपण पानं लावून घेतलेले आहेत. मग थोडंसं हळदी कुंकू, अक्षता ठेवून त्याच्यावर हा कलश ठेवून दिलेला आहे. हा आपण नेहमी पूजेमध्ये ठेवतो. हा कलश पण आपण घटस्थापनेच्या वेळेससुद्धा आपण ठेवणार आहे देवापुढं. तर अशा प्रकारे ही घटस्थापनेची पूजा संपन्न झालेली आहे. तर तुम्हीही अशा प्रकारे घटस्थापना करून घ्या. तुमच्याकडे जर घट बसत नसतील तर अखंड दिवा तुम्ही लावू शकता, कारण नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये या अखंड दिव्यामुळे राहतो. हा दिवा आपण 9 दिवस लावणार आहे
अखंड दिव्यामुळे माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते. तर अशा प्रकारे ही घटस्थापनेची पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तर तुम्हीही बघू शकता सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे घटस्थापनेची पूजा.